पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम। मी संकर्षण कराडे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या गरमागरम आणि वाफाळलेल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। आज आहे 2 जानेवारी, नवीन वर्षाची सुरुवात। तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। येणारं वर्ष तुम्हाला छान आनंदाचं, सुखाचं, भरभराटीचं, समाधानाचं, यशाचं आणि तुम्हाला जसं हवं तसं जाऊ। मंडळी, काय माहितीये का, भागात भूक लागली आहे, मला भूक लागली आहे। मंडळी काय माहितीये का, मला भूक लागली आहे। मंडळी काय माहितीये का, मला भूक लागली आहे। तू वर ये। काय प्रॉब्लेम काय तुझा? मला भूक लागली म्हणजे भूक लागली म्हणून आले। मग हे काय हॉटेल इथे यायला भूक लागल्यावर? इथे खवईगिरी होते म्हणून मी इथे आले। आणि एकदम फूडी आहे ना। तू काय आहेस? फूडी। फूडी? हां। लहान मुलं मूडी असतात हे मी ऐकलं होतं। ही फूडी आहे? तू फूडी आहेस? काय खायला आवडतं तुला? सगळं चालतं। पण तू इथे का आली आहेस? काय प्रॉब्लेम काय आहे? मला खूप भूक लागली आहे। मग भूक मी काय करणं अपेक्षित आहे? काहीतरी दे मला खायला। मी वेटर आहे इथे खायला द्यायला तुला। मी कसं खायला देऊ तुला? आणि काय काय तू माझा? हा, हे प्रॉब्लेम जरा असं झालाय, माझ्या एका लांबच्या भावाची जवळची मुलगी आहे। आणि काय, काही घरामध्ये काही कार्टी असतात, जी काही घरामध्ये काही शहाणी मुलं असतात, जी शहाणी मुलं आपले बाबा त्याच्या भावाकडे आणून सोडतात, तसंही माझ्याकडे आणून सोडल्यामुळे आता मला जबाबदारीने सांभाळायला लागणार आहे। काय खायचं तुला आज? मला सँडविच आणि मोमोज चालतील। सँडविच आणि मोमोज चालतील? करणार कोण? सँडविच आणि मोमोजची ऑर्डर द्यायला हे हॉटेल नाहीये। इथे 2 ताई येणार आहेत, त्या स्वयंपाक करतील। त्यांनी जे केले तेच तुला खायला लागेल। चालणार आहे का हे? बघू। बघू नाही, हो म्हणायला लागेल। बघू। बघू नाही, हो म्हणायला लागेल। हो म्हण। ठीक आहे। ठीक आहे ना, हो म्हण। हो। फॅन्टास्टिक। ही लहान असली तरी मी तिच्याहून लहान आहे आणि मला जे हवं तेच मी करून घेणार आहे। तुला सँडविच आणि मोमोज आवडतात कळलंय मला, पण आज 2 ताई इथे येणार आहेत। त्या नेमका काय स्वयंपाक करतायत ते बघूया आणि मग तुला ते खायला देऊया। चालेल? पण हे आवडत नाही ते आवडत नाही असं नाही चालणार। देखते नाही चालणार नाही असं म्हण। हा, चालणार नाही। ठीक आहे, तुझं नाव सांग ना आधी प्रेक्षकांना। माझं नाव स्वरा अभिजित जोशी। फॅन्टास्टिक। आणि काय, तुम्हाला आता ही इथली बस पाहून, ही आलेली स्वरा पाहून लक्षात आलं असेल की एक नवीन सिरीज आपण सुरू करतोय, जिचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, चोचले जिभेचे लाड मुलांचे। ते लाड आता मला पुरवायचे, हे माझे काही लाड होत नाहीयेत, हो ना? सुरुवात करूया आजच्या भागाला। करूया। नवीन वर्षाच्या शुभेच्छा। शुभेच्छा। धन्यवाद। काय ठरवलंय आपण नवीन वर्षात? मी खूप काय काय खाणार आहे। खूप काय काय खाणार आहे? कुणाच्या जीवावर हे सगळं ठरवलंयस तू? माझा खूपच कष्टाचा काळ सुरू झालेला आहे नवीन वर्षात, असा मला एक साधारण अंदाज आलेला आहे। तर स्वराला लागलेली आहे भूक आणि आपली सिरीज आहे आम्ही सारे खवय्ये, चोचले जिभेचे लाड मुलांचे। सुरुवात करूया ना मग? बोलूया आता 2 ताईंना। हा, जरा अलीकडे ये। येस, नमस्कार। या या या, जरा या। नमस्कार। नमस्कार। शाबास, या या, धन्यवाद। काय नाव आपलं? स्वराली रणदिवे। तुमचं नाव काय? कीर्ती राजगुरू। बरं, तुम्ही कुठे राहता? द्वारका, नाशिक। नाशिकहून आलायत? आणि तुम्ही? ऐरोली। ऐरोली, नवी मुंबई आणि नाशिक। बरं, आता झालंय काय, ही माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी आहे, तिला लागली भूक। तुम्ही आज कुठले पदार्थ करणार आहात ते हिला खाऊ घालायचे? हिच्या आवडीचे काही खाऊ घालावे असं काही कंपल्शन नाहीये। मी करणार आहे पालक कॉर्न चीज सँडविच। बघ, तुझं सांगितलं होतं माझ्याच आवडीचं म्हणून। पालक कॉर्न चीज सँडविच। अच्छा, आणि तुम्ही काय करणार? मी हेल्दी मोमोज देणार आहे। आम्ही सारे खवय्ये। चला, चोचले जिभेचे लाड मुलांचे या नवीन सिरीज मध्ये नवीन वर्षातला पहिला पदार्थ बघूया। माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी आलेली आहे, तिची नजर सारखी तिकडेच आहे। पहिला पदार्थ आपण तुमचा करतोय, पौष्टिक। मला कॉर्न खायचा आहे। जरा थांब ना। काय? पौष्टिक मोमोज। पौष्टिक मोमोज। तुला काय खायचंय? कॉर्न खायचा आहे। जरा थांब, त्या आधी साहित्य आम्हाला बघा। नाही, आता खायचं। थोडं थांब, तुम्ही आधी साहित्य सांगावं। तांदळाचं पीठ, हा, कोबी, गाजर, मका, शिमला मिरची, टोफू आहे, सोया पनीर, काळी मिरी पावडर, मीठ, चाट मसाला, लसूण, आलं आणि ही चटणी केलेली आहे टोमॅटोची। तोपर्यंत एक काम कराल का? तुमचा वेगळा पदार्थ आहे ना, मग ह्यांचं होईपर्यंत हिला थोडं बाहेर टाइमपास। छान। हा, ठीक। बघितलं मी तुला। काय, मी काहीच नाही केलं। जा, तिच्या बरोबर जा। तुम्ही छान करा मग। नक्की नक्की येतो। हा, सगळ्या लक्षात आहे, जा। तुम्ही छान करा। पदार्थ छानच होता तिथे। या कीर्ती मॅडम, बाय बाय। बाय। जरा टाइमपास करा। हो। माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी, सांभाळा बरं तिला। बर, आता आपण एक काम करूया, याच्या कृतीकडे बोलूया। चला, काय करायचं पहिल्यांदा? तेल लागेल आपल्याला। बरं, किती लागणार आहे? बस बस, खूप। आता काय घालूया? लसूण बर, अर्ध घालायचं। पुरे?
हो. बरं, आज हे लक्षात ठेवा, चोचले जिभेचे आहेत पण लाड मुलांचे आहेत, त्याच्यामुळे मुलांना आवडली पाहिजे रेसिपी हो, घराघरात. अगदी अगदी तसंच होणार. आता काय? जसं आलं. बर, माहेर कुठलं आहे तुमचं? औरंगाबाद. अरे, मराठवाड्यातले आहेत की तुम्ही आमच्या? हो. आता काय? कॉर्न. कॉर्न. हे माझ्या पुतणीच्या आवडीचे कॉर्न. तिला मका आवडत नाही पण कॉर्न आवडतो. काय योगायोग आहे. थोडं व्यवस्थित होतं. हे घ्या. गाजराचे काप. हो. पौष्टिक मोमोज हा पदार्थ आपण करतोय. मग काय घातली? शिमला मिरची. शिमला मिरची. आता कोबी घालूयात. वा. आता आपण पनीर घालूया. किती घालू? हवं तेवढं. मला तर खूप हवं आहे. सगळं घालून टाका. त्याचा रंग बदलू द्यायचा जरा. बर. छान खमंग लागलं पाहिजे ते. अगदीच परतवायचं नाही. आता मीठ घालूयात आपण. घाला की. तुमच्या वागण्यावरून मला असं वाटतं तुमच्या कामाला एक प्रकारचा उरक आहे. हो. तुम्हाला असा टाइमपास नाही आवडत फार. झटझट काम केले की चटचट मोकळे आहे ना. बरोबर. अरे काय काय घालताय मला सांगा तरी. मीठ घातलं, काळी मिरी घातली आणि चाट मसाला घातला. हे तुम्ही गडबडीत विसरू नका बरं का, लक्षात ठेवा. आता काय झालंय? झालंय झालंय. पुढे आता हे गार करायला ठेवायचं आणि आपल्याला आवरणासाठी थोडी याची खिची घ्यायला लागेल. चला मग पौष्टिक मोमोज मधलं आतलं सारण तयार आहे, ते गार करून घेऊया आणि भुकेने ती गार व्हायच्या आत पटकन वळूया पुढच्या कृतीकडे. चला, हेल्दी मोमोज म्हणजेच पौष्टिक मोमोजच्या आतलं जे सारण आहे ते छान वाफळलेलं आहे आणि ते गार होईपर्यंत आपल्याला आता पुढची कृती करायची आहे, है ना? हो. काय करायचंय? आपण आता उघड काढणार आहोत. काढूया की. हो. त्याच्यासाठी पाणी लागेल आपल्याला. घ्या की. मग वाटी कशाला? मापाणी जेवढं पीठ घेतलंय त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी वाढवा घ्यायचं आहे, म्हणून मापाची वाटी घ्यायची. बरं, ठीक आहे. घ्या. अजून थोडं पाणी लागेल आपल्याला. घ्या की. बघा बरं. बस बस. हा काय मैदा घेतलाय का? नाही, तांदळाचं पीठ आहे. पौष्टिक आहे ना, म्हणून मैदा न वापरता तांदळाचं पीठ. छान. थोडं मीठ घालूयात. घाला की. थोडं तेल लागेल. तेल लागेल? हो. तुमची चाटची पण गाडी आहे म्हणे? हो. है ना? हो. म्हणजे घरून व्यवसाय पण आहे. हो. चाटची गाडी पण आहे. मी घराजवळच व्यवसाय सुरू केलाय. असं होय? लई स्मार्ट वुमन आहेत तुम्ही. आणि चाटच्या गाडीवरती काय काय मिळतं? पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी, ओली भेळ, दाबेली. आणि हे सगळं कोण बघतं? मीच बघते. आपण आता पीठ घालूया. उकड काढून झाली की मग काय करायचं? पीठ मळून घ्यायचं आणि मोमोज तयार करायला घ्यायचे. चला, उकड काढली की मग आपण हे छानसं मळून घेऊया तांदळाचं पीठ आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. पौष्टिक मोमोज साठी लागणारं सारण तयार आहे. तिकडे उकड काढली, ती मळून झाली. आता करायची पुढची कृती. काय हो कीर्तीताई? बरं, आता हे करता करता मला सांगा, चोचले जिभेचे लाड मुलांचे ही सिरीज आहे म्हणून विचारतो. हा, तुमचे मिस्टर कधी तुम्हाला म्हणत नाहीत तुम्हाला वेळ देत नाहीस म्हणून? खूपच बिझी असतेस म्हणतात ना. मग पण काही नाही, चालू ठेवायचं आपलं काम. थोडक्यात दुर्लक्ष करायचं होय मिस्टरांकडे? नाही, दुर्लक्ष नाही करायचं, काम करत राहायचं. त्या कामातनं जसं वेळ मिळेल तसं त्यांनाही वेळ द्यायचा. लय स्मार्ट गृहिणी आहे. चला, आता याच्यामध्ये आपण सारण भरूया, कारण आता मलाही भूक लागायला लागली. बस 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 बस. किती लाटता हो कीर्ती मॅडम? बस का? पुरले पाहिजे ना सगळ्यांना. सगळ्यांना. आधी त्या लेकराला भूक लागली ना, माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी. एक मात्र नक्की, कीर्तीताईंच्या हाताला जो काही वेग आहे तो एकदम खतरनाक आहे. घरचा स्वयंपाक कोण करतो रोज? मीच करते. अच्छा. हां, त्याच्यावरच घेऊयात आपण. हो. अगदी मध्यभागी टाका. अगदी मध्यभागी घालू का अजून? बस 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 बस. चिडू नका हो. मुलांना ज्या भाज्या आवडत नाहीत त्या तुम्ही ह्याच्यात टाकून त्याच्यात भरू शकता. मोमोज म्हणून दिले की ते खाणार. चोचली जिभेचे लाड मुलांचे. थोडं स्मार्ट वर्क करत जा. मी आहे की नाही स्मार्ट? हो हो. तरी थोडं आत्मविश्वासाने म्हणा ना. हे काय वेगळाच आकार केलाय मोमोजचा? हो. काय आकार केलाय हा? टोपी सारखं केलंय जरा ते नवीन. ते शेफ लोक घालतात तशी टोपी? कशी टोपी? हा, चांगलं आहे की.
चला इकडे बघा, तुम्ही जर माझ्याकडे लक्ष देत जा बरं का. इकडे छान स्टीमर तयार आहे. वेगळ्या आकाराचे हेल्दी सारणाचे हे जे मोमोज आहेत ते मी आता स्टीमर मध्ये ठेवतो. 1 2 असे खूप सारे ठेवतो, पण तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून सध्या हे 3च मोमोज ठेवतो. पौष्टिक मोमोज आम्ही छान वाफवून घेतो. तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण पौष्टिक मोमोज बनवण्याची कृती पाहूया. प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेलं लसूण आणि चिरलेलं आलं घालून परतावं. मग त्यात कॉर्न घालून परतावेत. नंतर त्यात बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि पत्ता गोबी घालून सगळं एकत्र एकजीव परतावं. आता सोया पनीर घालून पनीरचा रंग बदलेपर्यंत खमंग असं परतून घ्यावं. त्यात चवीनुसार मीठ घालावं. मग काळी मिरी पावडर आणि चाट मसाला घालून परतावं. त्यानंतर पॅनमध्ये पाणी, तेल आणि मीठ घालावं. पाणी उकळलं की त्यात तांदळाचं पीठ घालून उकड काढून घ्यावी. मग हे तांदळाचं पीठ मळून त्या पिठाचे गोळे करून त्याची पोळी लाटून घ्यावी. शेवटी तयार सारण या पोळीमध्ये भरून मोमोजला आकार द्यावा. आणि आता हे मोमोज स्टीमरमध्ये वाफवून घ्यावेत. पौष्टिक मोमोज खाण्यासाठी तयार आहेत. नाशिकच्या कीर्तिजींनी आपल्यासाठी केलेले हे गरमागरम मोमोज आता आहेत तयार. आणि त्याच्यावरती कोणाचा तरी आहे डोळा, पण ते इतक्यात मिळणार नाहीये. कारण चोचले जिभेचे लाड मुलांचे असले तरी ते लाड कधी पुरवायचे याची मला कल्पना आहे. हा, त्याच्यामुळे थोडं थांबायचं. मला आता खायचं. आत्ता बित्ता खाऊ दे ना. काय नाही खाऊ देणार मी. अरे अजून तो पदार्थ व्हायचा आहे. बरं, ह्याच्यामध्ये तुला माहिती आहे का, एक माहिती म्हणून सांगतो, आम्ही शिमला मिरची पण घातली आणि कोबी पण घातली. हो की नाही? हो. आता कसं करशील? खाईन ना. हा, आता पर्यायच नाही ना. आता पर्याय नाही. बरं, पुढचा पदार्थ काय स्वरालीजी? आपण बनवतो मका पालक सँडविच. मका पालक सँडविच. आम्ही सारे खवय्ये. मग आपण या सँडविचच्या कृतीकडे बोलूया. तोपर्यंत तुमच्यावरती एक जबाबदारी देतो, कळलीच असेल. हो. कुठली? हिला सांभाळायचंय. धन्यवाद, टाटा बाय बाय. आणि मोमोज तोपर्यंत मी इथे ठेवतो. छान हा? लवकर बनवून Yes, ठेव. मी आले. फारच धाक लावती ती, हरकत नाही. चला, या सँडविच साठी लागणारं साहित्य आपण आधी नीट बघूया विस्तारित आणि मग कृतीकडे बोलूया. सांगा. ओके. हे आहे ब्राऊन ब्रेड, दूध आहे, पालक आहे, मका आहे, चीज आहे, आपण व्हीट फ्लावर घेतो म्हणजे गहूचं पीठ घेतोय, बटर आहे, ते आहे पेपर पावडर म्हणजे काळी मिरीची कूट. हे मी पिझ्झा सीझनिंग जे असते ते घरी बनवलेलं आहे. बर, आणि हे सॉल्ट आहे आणि हे लसूण चिरलेला बारीक. कृती करूया पटकन. काय करायचंय? ओके, आपल्याला एक पॅन हवा आहे. ओके, आपण आता ब्रेडमध्ये टाकणारा स्टफिंग बनवतोय. म्हणजे सँडविचच्या आत जे असणार आहे. त्याला आपण थोडासा बटर घेणार. बर, तुमच्या घरी कोणी लहान मुलं आहे की नाही? माझी लेक आहे 10 वर्षाची. अरे वा, मग साधारण माझी पुतणी आल्यानंतर जी माझी अवस्था झाली ती तुमची रोज होत असेल. हो, काय तिचे हट्ट असतात, काय तिचे चोचले असतात. खाण्यापिण्यावर जसं सगळ्याच मुलांचं की हे खाणार नाही, भाजी खाणार नाही. हा, पण मम्मा आहे तर मम्माला सगळं बनवायला लागतं. बरोबर. मग तुम्ही काय आयडियाज करता तिच्यासाठी? जसं आता सँडविच झाला तर ती पालक खात नाही, तिला पालक असं आवडीने खात नाही ती. तर मग आम्ही पालक सँडविच असं केला. त्यात चिकन टाकलं तर मज्जाच. बरोबर, ओके. अजून प्रोटीन मिळतं. अजून प्रोटीन झालं. मग त्यानंतर त्याच्यात कधीतरी थालीपीठ घरात सगळ्या भाजणी वगैरे बनवून व्यवस्थित ते केला. मग ते झालं. तसं सगळं वेगळ्या वेगळ्या आयडियाज करून तिला खाऊ घालायचं. Yes. छान. तर मग पिझ्झा जाम आवडतो. मग आम्ही गहूच्या पिठाचा पिझ्झा अच्छा, तसं बनवतो. ग्रेट. मिस्टर काय करतात? ते इंजिनियर आहेत, पण आता सध्या ते माझ्यासोबतच आम्ही एकत्रच हे Great. करतो. छान. चिरलेला पालक. येस, चिरलेला पालक लसूण टाकून आपण भाजून घेतला. बरं, हा एक बेसिक नियम तुम्हाला माहिती असेलच, कारण तुम्ही सगळ्याजण स्मार्ट आहात. घराघरातल्या आया, ताया, मावशी, काकवा, की चिरून धुवू नका, धुवून चिरा. हो की नाही? कारण चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे, ते मुलांना जरा पौष्टिक खायला जरा बरं असतं. आता काय? ह्याच्यात थोडासा पीठ घेऊया. गव्हाचं पीठ. हां, कारण मैदा नाही वापरत आम्ही जास्त, घरात पण नाही. रॅदर मी घरी नॉनस्टिक पण यूज करत नाही. माझ्याकडे सगळे कास्ट आयर्न, ट्रायप्लाय तसेच. का? कारण नॉनस्टिकमध्ये भरपूर टॉक्सिक लेवल असतो. अच्छा. आपण वॉश करतो, आपण हीट फ्लेम व्यवस्थित यूज करत नाही. ते होईल. अच्छा. हे आपण पेपर पावडर टाकतो. काळी मिरी. येस, हां, काळी मिरी पावडर टाकतो. नाही, हरकत नाही. ब्लॅक पेपर हे आमच्या
सगळ्या प्रेक्षकांना मी आपलं एक थोडासा मीठ टाकूया. बरं थोडासाच टाकायचं कारण आपण चीज पण टाकणार आहे. बरं ह्याच्यात दूध थोडासा दूध टाकते. त्याला स्टर करायचं. मस्त. चीज किसून घालायचं. चीज किसून टाकायचं. अख्खे पण टाकू शकतात पण ते जेव्हा भरपूर क्वांटिटी असेल ना तेव्हा ते पटकन मेल्ट होऊन जाणार. पण असं थोडासा असेल तर मग ते लंप राहून जातो म्हणून. अच्छा. आम्ही बनवतोय पालक कॉर्न चीज सँडविच. आता ह्याच्यात आपण हे पिझ्झा सीझनिंग टाकूया थोडासा. वाह, अरे क्या बात है. काय सुगंध आलाय अप्रतिम. फारच सुंदर. हे नुसतं सुद्धा असं खायला छान लागेल ना. येस येस. वा, त्याच्यात मग- पास्ता टाकला तरी झाला. अरे हो की खरंच. बरं आता हे झालंय वाटतं ना. हो हो झालं. तुम्ही सुद्धा एक स्मार्ट आयडिया केली कीर्तिताईंसारखी की तुम्ही याच्यात कमीत कमी मसाला वापरलाय जेणेकरून लहान मुलांना हे द्यायला फार पौष्टिक असेल आणि त्यांना त्रास होणार नाही. आता काय आता झालं. ठीक आहे. मग आता सँडविच तयार करायचं ना. Yes. चला, हे जे सारण आहे आतलं सँडविचच्या आतलं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. ते जरा गार करूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. वाह 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 वाह. पालक कॉर्न म्हणजे पालक मका सँडविच. त्याच्यात चीजही आहे. त्याच्यासाठी लागणार आहे जे सँडविचच्या आत आपल्याला भरायचं आहे ते तयार आहे. आता पुढे काय करायचं. आता आपण ब्रेड घेऊया. ब्रेडला थोडासा गरम करून घेऊया बटर लावून. बरं. आणि ठीक आहे. म्हणजे आता सँडविच होतच आलंय ना. हो तर चालेल. आता फार वेळ नाही लागणार ना. 1 मिनिटात आपलं सँडविच रेडी असणार. ठीक आहे. मग आता बटर लावून ब्रेड एका बाजूने भाजायचं. एका बाजूने म्हणजे काय तो थोडासा आतमधून होईल. पण क्रिस्प मी एक लागेल. काम करतो, माझ्या त्या लांबच्या भावाच्या जवळच्या मुलीला बोलवतो. कारण काय मुलांना जरा बरं वाटतं नाही बघायला. करायला कृती सोपी. ये ग स्वरा. सँडविच आणि मोमोज रेडी. तुझी काळजी घ्यायला त्या कीर्ती मॅडमना पाठवलं होतं. त्या कुठे आहेत? त्यात आहे. सँडविच तयार होते तेवढ्या करता तुला बोलवलंय. आता आपण ह्याला स्टफिंग करून घेऊया. तर आपण ज्या बाजूला भाजलंय त्या बाजूलाच फक्त स्टफिंग भरणार. वा, खूप छान. बरं तुझ्यासाठी सांगतो स्वरा, याच्यात आम्ही कुठेही मका वापरलेला नाही, फक्त कॉर्न वापरलाय. ठीक आहे ना. मग छान. हा, मग छान आहे. नाही आपण ह्याच्यात कुठेही कॉर्न वापरला नाहीये, मका वापरलाय. देवा. मग आता खाशील की नाही मग. खाईन आहे. ऑप्शन नाही. ठीक आहे. भूकच एवढी लागली की काय तुम्ही द्याल ते खाईन. हो की नाही. हो. आपण असं ह्याला स्टफिंग भरून घेऊ. व्हेरी गुड. आणि मग हे अशी- काय, हां. ह्याला तुम्ही टिफिन मध्ये वगैरे पण पॅक करू शकता. लीक काही होत नाही अच्छा, आणि मुलं मस्त आवडीने खातात खूप. खूपच छान. आणि ह्याच्यात दूध, जे मुलं दूध पित नाही हां. त्यांच्यासाठी पण हे एकदम मस्त असा प्रकार आहे. कारण ह्याच्यात दूध जातो जेव्हा आपण व्हाईट सॉस बनवतो. व्हाईट सॉस तयार केला. बरोबर. आता ह्याला आपण थोडासा बटर आवडतं का. खूप आवडतं. बटर लावूया वरून. चीज आवडतं का. खूप आवडतं. काय खूप नाही आवडत ते तरी सांग. कारलं. कारलं नाही आवडत. पुढच्या एपिसोडला नाही हिला कारलं खाऊ घातलं ना तर नावच बदलून ठेवीन मी. तेव्हा कुठून सांगितलं मी. आता बघ ना तू, मी तुझ्या बाबाचा भाऊ आहे. खतरनाक आहे मी. वा. ह्याला आपण जरा टर्न करूया. अप्रतिम. वाव. मस्त आहे की नाही. कॉर्न स्पिनच चीज सँडविच म्हणजे पालक मका चीज सँडविच दोन्ही बाजूनी आम्ही छान क्रिस्पी भाजून घेतो. मुलांना भूक लागलेली आहे. पहिले तयार झाले मोमोज, आता तयार झाले सँडविच. पटकन तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मका पालक चीज सँडविच बनवण्याची कृती पाहूया. प्रथम पॅनमध्ये बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण परतावा. मग त्यात बारीक चिरलेला पालक घालून परतावा. त्यानंतर त्यात गव्हाचं पीठ आणि कॉर्न घालावे. थोडं परतून त्यात काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालावं. मग दूध घालून एकत्र एकजीव असं परतून घ्यावं. आता त्यात किसलेलं चीज आणि पिझ्झा सीझनिंग पावडर घालून परतून घ्यावं. त्यानंतर ब्रेडला बटर लावून भाजून घ्यावा. मग त्यावर तयार सँडविचचं सारण स्प्रेड करावं. ब्रेडवर दुसरा स्लाइस ठेवून बटर लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावं. मका पालक चीज सँडविच आता खाण्यासाठी तयार आहे. नाशिकहून आज आपल्याकडे आल्या कीर्ती मॅडम आणि ऐरोलीहून आल्या स्वराली मॅडम. आणि माझ्या भावाच्या गावावरून आले ह्या आमच्या स्वरा मॅडम, ज्यांनी अख्खा एपिसोडभर मला छळलं आणि शेवटी माझ्याकडून पदार्थ करून घेतलेच. पण ते पदार्थ फार छान झालेत. हो की नाही. भूक लागली आहे ना. हो. खायचेत ना. जरा थांब. पण त्याआधी तुम्ही इथे आलात. झी मराठीकडून तुम्हा दोघींसाठी ही प्रेमाची भेटवस्तू द्या त्यांना.
वा, आधी काय खायचं आपल्याला? मोमोज. आधी मोमोज आणि मग सँडविच. पण लहान मुलांकडून जेव्हा तुम्ही त्यांचे लाड पुरवता तेव्हा त्यांची गुणवत्ता वाढवणारं काहीतरी आपण सातत्याने करून घेतलं पाहिजे. आता या मॅडम गातात छान, मामाला एक गाणं ऐकव तर तुला हे सगळं खायला मिळेल. कळलं ना? कुठलं गाणं म्हणशील? उंच माझा झोका. उंच माझा झोका. खूप छान. त्या झोक्यावरती आपण बसूया आणि आजच्या भागात निरोप घेऊया. पण त्याआधी निरोप आधी हे गाणं ऐकूया. पण तुम्हाला मी करतो टाटा. परत भेटा आम्हाला पुढच्या भागात याच कार्यक्रमात ताज्या आणि वाफाळलेल्या गरमागरम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. हाती अमृताचा वसा, साथ दे माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. शाबास, ताबडतोब खायला घ्या. आम्ही सारे खवय्ये, चोचले जिभेचे लहान मुलांचे. बाय.